महाराष्ट्रात राहून मराठीला डावलणाऱ्या शाळांची आता खैर नाही. महाराष्ट्रात अनिवार्य मराठी भाषा अध्यापन आणि अध्ययन अधिनियम 2020 या ऐतिहासिक कायद्याची पायमल्ली करणाऱ्या शाळांविरोधात आता मनसेने रणशिंग फुंकलंय. मनसे नेते अमित ठाकरे यांनी थेट शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना पत्र लिहून एक गंभीर वस्तुस्थिती मांडली आहे. कायदा सांगतो की राज्यातील सर्व माध्यमांचे आणि सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक आहे. मात्र अनेक आंतरराष्ट्रीय आणि खाजगी शाळा या कायद्याला केराची टोपली दाखवत आहेत. अमित ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय की मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे आणि जे हा नियम मोडतील त्यांची मान्यता रद्द झालीच पाहिजे. या पत्राची दखल घेत 27 जानेवारी 2026 रोजी शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना तातडीने आदेश दिले आहेत. 1 एप्रिल 2020 पासून लागू झालेल्या या नियमाची अंमलबजावणी कोणत्या शाळेने केली नाही याची सविस्तर चौकशी आता सुरू झाली आहे. विशेषतः ICSE, CBSE आणि IB बोर्डाच्या शाळा आता रडारवर आहेत. नियम स्पष्ट आहे, कायदा झाला आहे, आता वेळ आहे ती अंमलबजावणीची. आपल्याच राज्यात मराठीसाठी लढा द्यावा लागणं हे दुर्दैवी असलं तरी मनसेच्या या पाठपुराव्यामुळे मराठीचा आवाज आता पुन्हा एकदा बुलंद होणार हे नक्की. कुलाबा न्यूज 24.